नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. डॉक्टर संपदा मुंडेंच्या आत्महत्या प्रकरणामध्ये खरं म्हणजे एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याचं नाव घेऊ नये असे संकेत असतात, पण डॉक्टर संपदा मुंडे ह्याच नावाशी निगडीत हा सगळा गुन्हा असल्यामुळं दुर्दैवाने आपल्याला ते घ्यावं लागतं आहे. बरं, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांचं स्वतःचं काहीतरी म्हणणं आहे, कारण जी काही डिपार्टमेंटल इन्क्वायरी ज्याला DE आपण म्हणतो ती कशी झाली, तर एक पत्र आहे माझ्या हातामध्ये. त्या पत्रामध्ये साधारणतः 4 पानाचं जे पत्र आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी 8 पानाचं पत्र आहे. पोलिसांनी त्यांचं एक म्हणणं मांडलं आहे, ते जिल्हा शल्य चिकित्सकाकडं मांडलं आहे आणि हा पुढील तपासाचा एक महत्त्वाचा भाग असणारमुळं त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राला माहिती देणं आणि असणं गरजेचं आहे. आपल्याला कोणाचीच बाजू घ्यायची नाही. जे घडतंय आणि जसं घडलंय, कोणामुळं ते घडलं हे मात्र जरूर सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण एक तर स्पष्ट आहे, 26 वर्ष वय आहे डॉक्टरचं, त्यामुळं नेहमीचं प्रचलित जे काय असतं ते काही डॉक्टरांना माहिती नाही. तरुण मुलगी आहे, ग्रामीण भागामध्ये जो बॉन्ड देऊन कंपल्सरी वैद्यकीय सेवा आपण तरुण मुलाकडनं घेतो तसा तिने ते वैद्यकीय सेवेचा बॉन्ड तिला पुरा करायचा आहे. आत्ता तो ह्या महिन्यात संपत होता आणि नंतर ती PGसाठी संपदा कुठल्या तरी PGच्या कोर्सला गेलीच असते. पण दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांनी लिहिलंय पत्र. पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जिल्हा शल्य चिकित्सक क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा, जिल्हा सातारा. कोणी लिहिले ते पत्र, तर सुनील महाडिक, पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे. कोणाबद्दल लिहिले? वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुंडे, नेमणूक उपजिल्हा रुग्णालय फलटण यांच्या वर्तनाबाबत. ते पत्राची कॉपी माझ्या हातात आहे. हे जे पोलिसाचं मत आहे आणि त्यांना कुठले अनुकूल अहवाल हवे होते असा जो प्रश्न आहे त्याची उत्तर येत आहे. महोदय, तर ते असं म्हणतात, हे आहे 17/7/2025चं पत्र, म्हणजे आत्ताचंच पत्र आहे. आणि ह्या पत्रानी तो ट्रिगर पॉईंट आला का मला माहीत नाही, कारण 17/7 म्हणजे अलीकडचंच पत्र आहे. उपरोक्त विषयान्वये सविनय सादर करतो की फलटण ग्रामीण पोलीस ठाणेकडील आरोपी अटक केल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय तपासणी करणे कामी व बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील पीडित मुलगी / महिला बालक यांच्या वैद्यकीय तपासणीकरिता त्यांना उपजिल्हा रुग्णालय फलटण इथे घेऊन जावं लागतं. त्या ठिकाणी तपासणी केल्यावर पुढील कार्यवाही करता येते. आपल्या आधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुंडे या कर्तव्यावर असताना त्यांची पोलिसाप्रती वागणूक ही त्रासदायक आहे. दिनांक 30/5/2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक SS जायपत्रे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक सो अँड सो मधील आरोपी 8 वाजता पाथर्डी येथून ताब्यात घेऊन रात्री 11:30 वाजता फलटण येथे आले. सदर अटक करणे अगोदर त्यांची अटकपूर्व तपासणी करण्यासाठी आरोपी यास उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे घेऊन गेले. त्यावेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुंडे या होत्या आणि मग त्यानंतर काय झालं, तर अटकपूर्व त्यावेळी त्या ठिकाणी कर्तव्यास होत्या. त्यावेळी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस ठाणेकडील जबरी चोरीतील आरोपी यास मुंबई येथून ताब्यात घेऊन फलटण येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल चतुरे हे घेऊन आले होते. सदर चोरीतील आरोपी यास अटक करण्यापूर्वी अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करता पोलीस हेड कॉन्स्टेबल चतुरे हे सदर पोलीस आरोपी यास घेऊन उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे गेले. वरील दोन्ही आरोपी एकाच वेळेला 23:45 वाजता वैद्यकीय तपासणी करण्याकरिता गेले होते. म्हणजे 2 आरोपी आहेत, तिथं त्यांना घेऊन गेले होते असं त्यांनी तपशील दिलेत. सदर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुंडे यांनी त्या ठिकाणी आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करण्याकरिता गेलेले अधिकारी व अंमलदार यांची वागणूक ठीक नव्हती. त्यांनी आमच्या अधिकारी व अंमलदार यांना सांगितले की एवढ्या रात्री तुम्ही आरोपी मुद्दाम मला त्रास देण्याकरता घेऊन आला आहात का? येता का? मी आरोपीची वैद्यकीय तपासणी करणार नाही, तुम्ही आरोपी यांना सकाळी घेऊन या. त्यावेळी आमच्याकडील अधिकारी यांनी त्यांना समजावून सांगितले की आरोपी याची वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय आरोपी यांना अटक करता येत नाही. तरी देखील आरोपी याची वैद्यकीय तपासणी न करता निघून गेल्या. त्यानंतर काही वेळाने सपोनी जायपात्रे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धुमाळ यांना फोनवरून सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी धुमाळ यांनी डॉक्टर मुंडे यांना आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले. काही वेळानंतर डॉक्टर मुंडे या आल्या. त्यांनी सपोनी जायपत्रे यांना म्हणाले की तुम्ही तक्रार का केली? तुम्हाला कसला ॲटिट्यूड आला आहे? तुम्हीच नाही, तुमच्या पोलीस स्टेशनकडील बाकीचे अधिकारी देखील वेळी अवेळी येतात. मागील 2 दिवसात पोलीस उपनिरीक्षक पाटील हे बलात्काराच्या गुन्ह्यातील पीडित मुलीला घेऊन रात्री मला त्रास देण्याकरता तपासणीसाठी घेऊन आले होते. त्यावेळी देखील सपोनी जायपात्रे यांनी त्यांना समजावून सांगितले की गुन्हा दाखल झाल्यावर पीडित मुलगी हिची तात्काळ तपासणी करणे गरजेचे असते. त्यावेळी डॉक्टर मुंडे यांनी अधिकारी व अंमलदार यांना म्हणाले की यावेळी आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करते
परत असे रात्री आरोपी यांना घेऊन येत जाऊ नका, मला त्रास देऊ नका असे म्हणून त्यांनी आरोपी यांची वैद्यकीय तपासणी केली, परंतु दोन्ही ठिकाणी आरोपी हे अनफिट दिले. त्यामुळे आरोपी यांना उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे ठेवण्यात आले. सदर आरोपी यांना त्यावेळी अटक करता आली नाही. इंटरेस्टिंगली पार्ट इथे आहे, डॉक्टर मुंडेंनी दोन्ही आरोपीची तपासणी केली असं पोलिसांनी स्वतःच मान्य केलं. अडचण काय आहे, पोलिसांचं जे म्हणणं आहे ते जर आपण गृहीत धरलं तर डॉक्टरांची ही जबाबदारी आहे आणि हे बरोबर आहे पोलिसांचं म्हणणं की 24 तासाच्या आत वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय तुम्हाला आरोपीला अटक करता येत नाही आणि तशी झाल्याशिवाय तुम्हाला तिथे त्याला वैद्यकीय तपासणी झाल्याशिवाय पुढं संभावित काही गोष्टी घडल्या, काही होऊ शकतं, म्हणजे मृत्यू होणं कोठडी, तर पोलिसांना त्याची जबर किंमत चुकवावी लागते, नो डाऊट. आता इथे अडचण मला 2 पातळीवरती दिसते. एक, कामाचा त्रास किती आहे, म्हणजे ताण किती आहे. समजा जे कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत आपल्याकडे वैद्यकीय सेवेत, आता मी जाऊन चेक करेनच ते की तिथे नेमकी किती डॉक्टर होते की जे नवख्या डॉक्टरला या आरोपींच्या तपासणीसाठीचं काम दिलेलं होतं आणि रात्रीची वेळ आहे, म्हणजे 23:41. ठीक आहे, म्हणजे वैद्यकीय सेवेतले डॉक्टर, पोलीस आणि पत्रकार यांना तसं स्वतःचं खाजगी आयुष्य उरलेलंच नसतं, त्यांना सतत ह्या कामासाठी तयारच राहायला लागतं, हे मी मान्य करतो. तरीसुद्धा 23:45 म्हणजे रात्री 11:15ची वेळ आहे, त्यावेळेला हे रुग्ण घेऊन आलेत. आणि सगळ्यात आक्षेपाची बाब ही आहे की अनफिट आहेत. तर त्यांना अनफिट आहेत म्हणजे काय, ज्या रुग्णाला ते घेऊन आले डॉक्टरकडं, त्यांचा डॉक्टर मुंडेंच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा BP हाय आहे. कारण मी त्यानंतरचा तो त्यांचा ह्या पत्रानंतरचं डॉक्टर मुंडेंचं जे 4 पानी म्हणणं आहे ते नीट समजून घेतलं तर त्यांनी ह्या रुग्णाबद्दल असं म्हटलंय की ज्याला अनफिट ठरवलं तर त्या रुग्णाचा BP हाय होता. आणि मग BP हाय असताना मी त्याला असं नाही म्हणू शकत की हा फिट आहे म्हणून. आता पोलिसांना फिट प्रमाणपत्र हवं आहे, ह्या केसमध्ये ते अनफिट केले डॉक्टरांनी, कारण त्यांना लक्षात आलं की BP हाय आहे, ते त्यांनी रेकॉर्डवरती आणलेलं आहे. त्यानंतर पुढं असं म्हणतात, हा मुद्दा तुमच्या लक्षात आला की पोलिसांचं म्हणणं काय, परिस्थितीत डॉक्टर मुंडेंचं काय म्हणणं आहे. दिनांक 31/5/2025 रोजी सकाळी 11 वाजता दोन्ही आरोपी फिट दिले, परंतु डॉक्टर मुंडे यांनी त्यांचा मोबाईल नंबर जो काय आहे ते या नंबरवरून आम्हास फोन करून फलटण ग्रामीण पोलिसांनी माझी तक्रार केली आहे, आता मी माझ्या जीवाची बरे वाईट करते असे म्हणून ते आमच्यावर दबाव आणत होत्या. तसेच कोणत्याही अधिकारी याला सोडणार नाही असं बेजबाबदारपणे बोलत होत्या. त्यांना समजून सांगत असताना त्या अधिकच द्वेषाने जातीभेद, महिला या संवेदनशील विषयावर आमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी यापूर्वी कधीही मला अधिकाऱ्याबद्दल सांगितलं नाही, अनाहूतपणे फोन करून वाद घालत होत्या. या घटनेनंतर डॉक्टर मुंडे यांनी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांना फोन पण केला होता. सदरची सर्व घटना डॉक्टर धुमाळ यांना तात्काळ सांगितली होती. 9/7/2025 रोजी दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी याची वैद्यकीय तपासणी करण्याकरता उपजिल्हा रुग्णालय फलटण या ठिकाणी घेऊन गेले असता त्यावेळी कर्तव्यावर डॉक्टर मुंडे याच होत्या. त्यांनी आमच्या अधीनस्थ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना चांगली वागणूक न देता त्याच्याकडील एका आरोपीस अनफिट दिले. तसेच यापूर्वी देखील डॉक्टर मुंडे यांनी इलेक्ट्रिक DP चोरीतील आरोपी ऊसतोड मुकादम आरोपी यांना फिट न देता रुग्णालयात ॲडमिट करून घेतलं होतं. तसेच 9/7/2025 रोजी दरोड्यासारख्या गुन्ह्यातील आरोपी चेतन शंकर लांडगे याला सुद्धा रक्तदाब जास्त म्हणून दाखल केले व पोलीस ठाणेच वेगळी, रुग्णालय येथे वेगळी पोलीस लावतील म्हणून नाहक त्रास देण्याकरता हे करत आहेत. तसेच 16/7/2025 रोजी सुद्धा 3 आरोपी घेऊन पोलीस निरीक्षक अभंगही गेले असताना एका महिलेचा रक्तदाब जास्त म्हणून अटकेसाठी फिट दिलं नाही. सदर डॉक्टर मुंडे या त्यांची वैयक्तिक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे अधिकाऱ्यासोबत वाद असल्यासारखं वागतात. अनेक वेळा त्यांचे वागण्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येतो. त्यातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळून जाण्यासारख्या घटना घडू शकतात. हे कधी घडले मला माहीत नाही, म्हणजे असं त्या प्रत्येक अधिकारी व अंमलदारासोबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मी सूड घेणार आहे, त्यांना त्रास देणार आहे, काय कोण करते ते बघते असे बोलतात. त्या महिला असल्यामुळं आदवातोदा बोलल्यामुळं पोलीस अधिकारी व अंमलदार काम करण्यास घाबरत आहेत. कायदा सुव्यवस्था परिस्थिती राखणे पोलिसांचे कर्तव्य असल्यामुळे अद्यापर्यंत संयमाने पोलिसांनी त्यांच्यासमोर बोलणे केले आहे. त्यांच्या वरिष्ठ डॉक्टर धुमाळ यांना वेळोवेळी मोबाईलवर कळवले आहे, परंतु डॉक्टर मुंडे यांच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही. सदर प्रकरणाबाबत आपण तात्काळ चौकशी करून फलटण ग्रामीण पोलीस ठाणेकरील आरोपी वैद्यकीय तपासणी किंवा इतर बाबीसाठी डॉक्टर मुंडे यांना नेमण्यात येऊ नये, अन्यथा अनुचित प्रकार होऊ शकतो. कारण पोलीस व वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत सुसंवाद नसेल तर त्याचा परिणाम समाजावरती होऊ शकतो. तरी सदरबाबत डॉक्टर मुंडे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी असं सुनील महाडिक पोलीस निरीक्षकांनी हे पत्र दिलेलं, त्याची प्रत माझ्या हातात आहे. हे जे पोलिसांचं म्हणणं आहे ते मी तुमच्यासमोर ठेवलं. याच्यामध्ये मला असं दिसतं की फिट आणि अनफिट ह्यावरून सगळा मूळ
जो वादाचा भाग आहे तो इथे आहे की पोलिसांना आरोपींना अटक करायचं आहे, विहित मुदतीत करायचं आहे आणि अटकेसाठीचं जे फिट प्रमाणपत्र घ्यायचं ते त्यांना हवंच आहे. इथे डॉक्टर जी 26 वर्षाची आहे तिला ती प्रचलित पद्धती माहिती नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे की पोलीस ज्या पद्धतीनं गुन्हेगारांच्या बद्दल त्यांचा एकूण दृष्टिकोन असतो, तर ते असं दिसतंय की डॉक्टर फिट काही प्रमाणपत्र देत नाही, उलट ते त्या आरोपींना रुग्णालयामध्ये भरती करून ठेवतात, दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्रमाणपत्र देतात, असा तो वाद आहे. आता ह्याच्यामध्ये कोण खरं आणि कोण खोटं ह्यापेक्षा हा भाग पुढे तपासाचा महत्त्वाचा असणार आहे आणि पोलिसांची बाजूसुद्धा महाराष्ट्राला कळणं तेवढंच आवश्यक आहे, कारण याच्यामध्ये कुठेही एकांकी वार्तांकन करून कुणाची तरी वैयक्तिक निंदानालस्ती व्हावी किंवा कुठल्या तरी खात्याला ह्याबद्दलची काळीमा ह्या अशा कृतीतनं फासली जावी असं काही कोणाचा मानस असणार नाही. पण जे कोणी याच्या जबाबदार असतील त्यांना योग्य ती शिक्षा व्हायला हवी, कारण एका मुलीनं 26 वर्षाच्या मुलीनं आपला जीव दिला आहे. थांबूया आपण इथे.